नुकतीच भगवान महावीर यांची जयंती झाली आणि त्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून घेतल्या गेलेल्या एका निर्णयानं राज्यात एका वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलंय. राज्यातील काही भागांमध्ये स्थानिक नगरपरिषदा महापालिकांनी जैन संघटनांच्या मागणीवर महावीर जयंती दिनी मांस विक्रीची दुकानं आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश काढलेत. याला बहुतांश ठिकाणी स्थानिकांनी किंवा मराठी संघटनांनी विरोध केलाय. मराठी सोशल माध्यमावर देखील या निर्णयावरून मोठ्या प्रमाणात चर्चा आणि वाद सुरू झाले. एखाद्याच्या खाद्य संस्कृतीवर अतिक्रमण का, हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेत आलाय. नक्की काय आहे हे सगळं प्रकरण आणि जैन संघटनांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्याला विरोध का होतो, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सुरुवातीला आपण भगवान महावीर यांच्याबद्दल जाणून घेऊयात. भगवान महावीर हे जैन धर्मातील 24वे तीर्थकर असून त्यांनी मानवजातीला सत्य आणि संयमाचा मार्ग दाखवला. त्यांच्या कार्यामुळे जैन धर्माला स्पष्ट तत्वज्ञान मिळालं असं म्हणता येईल. आपल्या आयुष्यात त्यांनी पंचमहाव्रतांची शिकवण, समता आणि सर्व धर्म समभाव अशा गोष्टी सर्वसामान्यांना शिकवल्या. त्यांच्या कार्यामुळे जैन धर्म हा बहुतांश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला असं म्हणता येईल. त्याच भगवान महावीर यांची नुकतीच जयंती झाली. त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यांनी मानवजातीला दाखवलेल्या शांतीच्या मार्गाबद्दल आदर आहेच, पण त्यांच्या जयंती दिनी जैन संघटनांनी केलेल्या मागण्या आणि राज्यात काही ठिकाणी स्थानिक प्रशासनानं त्यांना दिलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे कुठे ना कुठे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्थानिक संस्कृती या गोष्टींवर गदा येते काय, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय. गेल्या काही कालावधीत राज्यात काही शहरी भागांमध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जैन संघटनांकडून महावीर जयंती दिनी तथा चातुर्मास कालावधीमध्ये मांसाहाराची दुकानं, कत्तलखाने हे बंद करावेत अशी निवेदनं प्रशासनाला दिली जात आहेत आणि काही ठिकाणं दुर्दैवानं स्थानिक प्रशासन या निवेदनांना सकारात्मक प्रतिसाद देखील देत आहे. पण यामुळं आता स्थानिक संघटना किंवा राज्यातील स्थानिक नागरिक प्रशासनाच्या या निर्णयांना विरोध करायला लागले. मुळातच मांसाहारी लोकांबद्दल जैन समाजातील काही नागरिकांकडून बऱ्याचदा आक्षेपार्ह टिप्पणी होते. मुंबईत तर यावरून खूपदा जैन वर्सेस मराठी हा वादही होतो. तुम्ही मांसाहार करता म्हणून तुम्हाला घरही नाकारलं जातं, पण हे सगळं कायदेशीररित्या योग्य आहे का? तर नाही. मुळातच कुणी काय खावं आणि कुणी काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत प्रत्येकाला आपलं आयुष्य आपल्या पद्धतीनं जगण्याचा अधिकार आहे. या कलमाअंतर्गतच प्रत्येकाला आपली खाद्य संस्कृती, आवडीचे अन्न निवडण्याचा मूलभूत अधिकार आहे. हा अधिकार प्रतिष्ठेनं जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय नागरिकांना बहाल करतो. त्यासोबतच कलम 29 नुसार भारतातल्या प्रत्येक नागरिकाला त्याची संस्कृती जपण्याचा देखील अधिकार आहे. जसं जैनांना त्यांची शाकाहारी संस्कृती जपण्याचा अधिकार आहे, त्यानुसारच इथल्या स्थानिक मराठी जनतेला त्यांची मांसाहारी संस्कृती जपण्याचा देखील अधिकार आहे. कायद्यानं कुणीही कुणाला शाकाहारी राहा म्हणून आग्रह धरू शकत नाही, तसंच कुणी कुणाला मांसाहार करा म्हणूनही आग्रह करू शकत नाही. मला स्वतःला भगवान महावीर आणि त्यांच्या कार्याबद्दल आदर आहे का? तर नक्कीच आहे. त्यांनी मानवजातीकरता फार मोठं कार्य केलंय, पण म्हणून तुम्ही माझी खाद्य संस्कृती मी बदलावी असा अट्टहास नाही धरू शकत. मी एक सर्वसामान्य हिंदू आहे. माझ्या देवतांना माझ्या मांसाहारी असण्याबद्दल कुठलाच आक्षेप नाही. माझ्या देवांनाही मांसाहारी नैवेद्य असतो, मग तो माझ्या ताटात का असू नये असा आता इथल्या सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडू लागला. मुळातच भारतातल्या सर्वसामान्य कष्टकरी वर्गासाठी प्रथिनं मिळवण्यासाठी मांस हा सर्वात स्वस्त पर्याय आहे. आणि असंही नाहीये की इथं मांसाहार हा आज स्वीकारला गेलाय. कुठलाही धर्म अस्तित्वात येण्या अगोदरच मांसाहार पृथ्वीवरील लोकांच्या आहाराचा प्रमुख भाग होता. सध्या भारतात मांसाहारी लोकांची संख्या ही जवळपास 70 ते 85% असल्याचं बोललं जात आहे. खरं तर शाकाहार आणि मांसाहार हा वाद धर्माशी निगडीत नाहीये किंवा सात्विकतेशी निगडीत नाहीये, तर तो जात आणि वर्णाशी निगडीत आहे. आपण या अनुषंगाने निगडीत गोष्टींवर बारकाईने लक्ष दिलं तर शाकाहाराचा अट्टहास धरणारे बहुतांश जैन किंवा सवर्ण आहेत, जे आर्थिक दृष्टीनं संपन्न आहेत. तिथंच ते ज्यांच्यावर शाकाहार लादतायत ते आर्थिक दृष्टीनं जैनांइतके किंवा सवर्णांइतके संपन्न नाही आहेत. इथला कष्टकरी वर्ग जो बहुतांशी दलित आहे तो प्राधान्याने मांसाहार करतो. या उदाहरणात लक्षात येतं की इथं जैन किंवा सवर्ण हे आर्थिक दृष्टीनं अधिक संपन्न असल्यानं ते शक्तिशाली आहेत. परिणामी जो आहार शक्तिशाली किंवा संपन्न लोकांचा असतो तोच श्रेष्ठ मानला जातो किंवा श्रेष्ठ आहे असं बिंबवलं जातं. यातून शाकाहारी लोकांचं सामाजिक श्रेष्ठत्व दिसतं आणि त्यातूनच एक सामाजिक संरचना उदयाला येते.
ज्यात शाकाहारी लोक हे मांसाहारी लोकांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहेत असं बिंबवलं जातं. खरं तर जैन धर्मीय लोकांचा इथल्या स्थानिकांना शाकाहाराचा अट्टहास करणं ही काही पहिली वेळ नाहीये. काही कालावधी मागे नागपूरहून एक कार्गो विमान आखाती देशांमध्ये बोकड घेऊन जाणार होतं. स्थानिक युवकांनी यासाठी पुढाकार घेतला होता, जेणेकरून शेतकऱ्यांना उत्पन्नाचं एक साधन निर्माण होईल. त्या दृष्टीनं सगळी कार्यवाही देखील झालेली. बोकडांना कार्गोमध्ये लोडही करण्यात आलेलं. मात्र ऐनवेळी नागपूरमधल्या एका जैन कार्यकर्तीनं आपलं वजन वापरत मुंबईहून ती कार्गो ट्रिप रद्द करण्याचे आदेश काढले. का तर जैनिझममध्ये पशुहत्येला बंदी आहे. पण मग त्या गरीब शेतकऱ्यांचं काय? त्यांच्यासाठी 2-4 बोकड विकणं आणि त्या माध्यमातून आलेला पैसा हा वर्षभराची बेगमी म्हणून वापरण्याचं नियोजन असतं. पण कार्गो विमान थांबवलेल्या जैन कार्यकर्तीला याबद्दल काहीच देणं घेणं नव्हतं. शाकाहाराबद्दल जैन लोकांचा आणखीन एक समज असतो, तो म्हणजे शाकाहार हा सात्विक असतो आणि तो मनुष्याला तामसी गुणांपासून दूर ठेवतो. पण वानगी दाखल जैन धर्मातीलच उदाहरणं जी शाकाहारी आहेत ती जर पाहिली तर मुंबईतला कबूतरखाना बंद करण्याचा आदेश सरकारनं दिला होता. त्यावेळी वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्धही झालं होतं की त्या कबूतरखान्यामुळं आणि तिथल्या कबुतरांच्या विष्ठेमुळं आजूबाजूच्या स्थानिकांना श्वसनाचे विकार होत होते. भाजपच्या चित्रा वाघ यांनी तर विधान परिषदेत आपल्या नात्यातच एकाचा कबुतराच्या विष्ठेतून होणाऱ्या संसर्गानं मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. इथले स्थानिक लोकप्रतिनिधी राज्याच्या सभागृहात हे बोलत होते. मात्र जैन मुनी या कबूतरखाना बंद करण्याच्या निर्णयाला विरोध करत होते. आमच्या जैनिझममध्ये भूतदया महत्त्वाची आहे म्हणत कैवल्यरत्न महाराज यांनी कबूतरखान्यांच्या मुद्द्यावरून वाद पेटलेला असताना एखादा दुसरा व्यक्ती मेला तरी काय होतंय अशी मुक्ताफळं उधळलेली. सोबतच मी डॉक्टरांना मूर्ख मानतो अशी विधानही त्यांनी केलेली. त्याचवेळी तर निलेशचंद्र महाराजांनी जैन समाज शस्त्र हाती घेईल असं म्हटलेलं. सोबतच श्वेतांबर आणि दिगंबर पंथामधील वादही आपल्या समोर आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातच या दोन पंथांमध्ये राडे झालेले. थोडक्यात आज कत्तलखाने बंद ठेवा किंवा मांस विक्री बंद ठेवा असा अट्टहास करणं ही जैन संघटनांची काही पहिली वेळ नाहीये. आणि शाकाहार हा सात्विक आहार आहे असं जे त्यांचं म्हणणं आहे ते देखील खोटं आहे. या अगोदर देखील अशा बऱ्याच घटना घडल्या ज्या जैन संघटनांनी आपल्या शाकाहाराचा होकार घेतला होता. पण आता स्थानिक नागरिक याला विरोध करतायत. तुम्हाला जैन संघटनांच्या मांसाहार विरोधाबाबत काय वाटतं? तुमच्या खाण्यापिण्यावर दुसरं कुणी बंदी घालणं हे तुम्हाला पटणारं आहे का? शाकाहाराच्या अट्टहासापायी जैन संघटना इथल्या कष्टकरी वर्गाचा स्वस्त प्रोटीन मिळवण्याचा अधिकार हिसकावून घेतेय का? सरकारनं या शाकाहारी आग्रह धरणाऱ्यांबाबत काय भूमिका घेणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? आपल्या ताटामध्ये आपल्याच चॉईसचं अन्न असावं याच्याशी तुम्ही सहमत आहात का? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.